नमस्कार। आता कोर्टामध्ये जानकीला साक्ष देण्यासाठी बोलवण्यात येतं। आता जानकी साक्ष देते। जानकी घडलेला सगळा प्रकार जज साहेबांना सांगते आणि ते रेकॉर्डिंगसुद्धा ऐकवते। आता ते रेकॉर्डिंग ऐकवून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो। आता जज साहेब ते रेकॉर्डिंग ऐकतात आणि त्यांचा निर्णय सुनावणार असतात। आता लगेच तोपर्यंत तो जाधव नानांचं आवाजात एक रेकॉर्डिंग ऐकवतो। तो नानांचा आवाज नसतोच, मुळात तो डबिंग केलेला असतो। त्यात नाना असं म्हणत असतात की मला किडनॅप करणारा हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तो सौमित्र आहे। त्या माणसाचा बॉस हा सौमित्रच आहे। सौमित्र बॉसनेच मला किडनॅप करायला सांगितलं होतं त्याच्या माणसांना। आता ते रेकॉर्डिंग ऐकून कोर्टात सगळ्यांना मोठा धक्काच बसतो। आता त्या ॲडव्होकेट जाधवने हे खोटं रेकॉर्डिंग ऐकवल्यामुळे ऋषिकेशला राग येतो। ऋषिकेश येऊन ॲडव्होकेट जाधव म्हणजे सयाजीच्या वकिलाला चांगलं चोपतो आणि म्हणतो, तू असं खोटं रेकॉर्डिंग कोर्टात कसं दाखवू शकतोस? लाज नाही वाटत? माझ्या नानांना किडनॅप करतोस आणि माझ्या भावाला अडकवण्याचा प्रयत्न करतोस। अरे खरा गुन्हेगार तर हा इथे सयाजी आहे। याने किडनॅप केलं होतं माझ्या नानांना। आणि तू काय सांगतो? सौमित्र बॉस वगैरे कोणी नाही आहे। हा तुम्ही सगळा आखलेला प्लॅन आहे। मुळात हा आवाज माझ्या नानांचा नाहीच आहे। तर आता जज साहेब त्यांचा निर्णय सुनावणार, तोच ऐश्वर्या येते। आता ऐश्वर्या काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं। ऐश्वर्या विटनेस बॉक्समध्ये येते आणि ऐश्वर्या साक्ष देते। ऐश्वर्या संपतलासुद्धा घेऊन आलेली असते आणि संपतसुद्धा सयाजीच्या विरोधात बोलतो, कारण ऐश्वर्याने त्याला पैसे दिलेले असतात आणि तसं बोलायला भाग पडलेलं असतं। आता संपत आपल्या विरोधात कसा बोलतोय हा सयाजीला मोठा धक्काच बसलेला असतो। आता ऐश्वर्या बोलते की नानांना किडनॅप करण्यामागे फक्त आणि फक्त सयाजी विखे पाटलांचाच हात आहे आणि त्यांनीच नानांना किडनॅप केलं होतं। आता ऐश्वर्याने सयाजीच्या विरोधात साक्ष देतात सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो। ऐश्वर्या सयाजीच्या विरोधात साक्ष कशी देऊ शकते? आता स्वतः सयाजी विखे पाटलाला धक्का बसतो। तो जोरात ओरडतो, ऐश्वर्या काय करतेस तू? तू माझ्या विरोधात साक्ष देतेस? भारी पडेल तुला हे। ऐश्वर्या स्वतःच्या बापाकडे अजिबात बघत नाही आणि ती बोलत असते। तर आता इथे ॲडव्होकेट जाधव सयाजीचा वकील, आता आपण हरणार आणि मग आधीच या ऋषिकेश रणजीने आपल्याला मारलं आहे। हरल्यामुळे हा सयाजी विखे पाटील परत मारणार, म्हणून तो वकील ॲडव्होकेट जाधव वकील पळून जातो। आता मात्र ऐश्वर्याने अशी साक्ष का दिली हा प्रश्न जानकीला पडत असतो। नक्की काय चालू आहे हिच्या मनात? जानकी विचार करत असते। आता सर्वजण घरी येतात आणि घरी आल्यावर सारंग म्हणतो, आई तू म्हणाली होती जर ऐश्वर्या निर्दोष असल्याचा पुरावा दिला तिने तर तू घरात घेशील। आता दिला आहे त्यांनी पुरावा, घेशील ना घरात? तेव्हा लगेच जानकी म्हणते, नाही, हिने कितीही पुरावे दिले तरी हिला या घरात आता थारा नाही, कारण जी स्वतःच्या बापाची होऊ शकत नाही ती आपली काय होणार आहे? आता जानकीने मोठा धमाकाच केला आहे। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।